हॅलो आणि नमस्कार. मी सुवर्णाचे जग या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप हार्दिक स्वागत करत आहे. आज आपण बनवतोय यम्मी ज्युसी आणि एकदम क्रिस्पी असे रेस्टॉरंट स्टाईल चिकन लॉलीपॉप. तेही अगदी घरच्या घरीच एकदम कमी साहित्यामध्ये अगदी झटपट रेसिपी आहे. तर जर तुम्हाला संपूर्ण रेसिपी शिकायची असेल तर प्लीज व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. बघा एकदम यम्मी असे चिकन लॉलीपॉप झालेले आहेत. तर सुरुवातीला बघा मी अर्धा किलो चिकन लॉलीपॉप घेतलेले आहेत आणि त्यामध्ये मी घालते धने पावडर 1 चमचा, जिरा पावडर 1 चमचा, त्यानंतर गरम मसाला घालते अर्धा चमचा, हळद घालते यामध्ये मी अर्धा चमचा, त्यानंतर आपण यामध्ये घालूयात लाल तिखट. तर लाल तिखट मी ते 1 चमचा वापरलेला आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं यामध्ये. आता आपण एक अंडं इथे फोडून घालूयात आणि हे सगळ्याला व्यवस्थित काय करायचं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि यामध्ये मी घालते आलं लसूणची पेस्ट 1 चमचा. तर बघा हे सगळे जिन्नस आपल्या घरी उपलब्ध असतात आणि आपण एकदम घरच्या घरीच अशा पद्धतीने एकदम चविष्ट असे लॉलीपॉप बनवू शकतात आणि एकदम सोपी रेसिपी आहे. तर बघा हे असं व्यवस्थित काय करायचं मिक्स करून घ्यायचं आहे. याला एकदम सगळ्या बाजूने कोट करून घ्यायचं आहे, जेणेकरून काय होईल की हे मसाले जे आहेत ते आतपर्यंत जातील चिकनमध्ये आणि याची चव मस्त येतील. तर चिकन लॉलीपॉपच्या व्यतिरिक्त आणि थोडे पीस यामध्ये आहेत, तर ते सुद्धा फ्राय केल्यावर खूप मस्त क्रिस्पी असे होतात. तर हे बघा अशा प्रकारे काय करायचं मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर यामध्ये आता आपण घालणार आहोत कॉर्नफ्लॉवर. तर तुम्ही यामध्ये तांदळाचं पीठ वापरलं तरीही चालेल, कारण तांदळाच्या पिठाने सुद्धा क्रिस्पी होतात. पण मी ते कॉर्नफ्लॉवरचा वापर करत आहे. तर मी 3 ते 4 चमचे इथे आता वापरत आहे. जर तुम्हाला कमी जास्त वाटलं तर तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग जास्त करू शकता किंवा कमी करू शकता. आणि जर तुम्ही तांदळाचं पीठ इथे वापरलात असाल तर तुम्ही अर्धं कॉर्नफ्लॉवर आणि अर्धं तांदळाचं पीठ वापरलं तरीही चालेल. तर बघा मी इथे 3 ते 4 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते आणि एकदम मस्त असं मिक्स करून घेते. आणि काय करायचं आहे ज्यावेळेला आपल्याला एकदम रेस्टॉरंट स्टाईल लॉलीपॉप बनवायचे असतील ना, तर तेव्हा काय करायचं आहे की आपल्याला कॉर्नफ्लॉवर आणि अंडं यामध्ये आवर्जून घालायचं आहे. त्यामुळे काय होतं की याची कोटिंग एकदम मस्त अशी बसते आणि जेव्हा आपण फ्राय करतो तर कोटिंग अजिबात उतरत नाही. तर त्यामुळे यामध्ये कॉर्नफ्लॉवर नक्कीच घाला. आणि बघा अशा प्रकारे मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर याला मस्त अशी कोटिंग झालेली आहे बघा चिकनला. आणि एक पीस दाखवते बघा, ना जास्त पातळ ना जास्त घट्ट, एकदम मस्त अशी कोटिंग बसलेली आहे. आणि सगळे चिकन आपलं मस्त मॅरिनेट करून झालेलं आहे. तर आता मी कढईमध्ये तेल तापायला ठेवलं आहे. तर त्यामध्ये आपण काय करूयात लॉलीपॉप मस्त असे फ्राय करून घेऊयात. तर एका वेळेला मी 2 ते 3 असे फ्राय करून घेते आणि मीडियम फ्लेमवरती आपल्याला फ्राय करायचं आहे जोपर्यंत हे क्रिस्पी होत नाहीत. तर आपल्याला एकदम क्रिस्पी करायचे आहेत आणि आतमधून पूर्ण भाजले गेले पाहिजेत. त्यामुळे याला 2 ते 3 मिनटं आलटून पालटून काय करायचं आहे ना, मस्त असे गोल्डन ब्राऊन करून घ्यायचे आहेत. आणि यामध्ये मी खाण्याचा रंग वगैरे काही वापरलेला नाही आहे. जर तुम्हाला वाटलंच तर तुम्ही यामध्ये खाण्याचा रंग वापरू शकता, पण मी नाही वापरला आहे. तर बघा अशा प्रकारे यांना मस्त काय करायचं ना, दोन्ही बाजूंनी आलटून पालटून फ्राय करून घ्यायचं आहे. आणि आपल्या चॅनलवरती चिकन लॉलीपॉपची रेसिपी उपलब्ध आहे. तर जर तुम्हाला बघायची असेल तर नक्कीच चॅनलला व्हिजिट द्या. तर हे बघा अशा प्रकारे मस्त असं फ्राय करून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनटं, जास्त वेळ नाही, पण आतपर्यंत आपल्याला काय करायचं आहे ना, शिजवून घ्यायचं आहे, जेणेकरून आतमधलं जे चिकन आहे एकदम मस्त असं शिजेल आणि अजिबात सॉगी होणार नाही. कारण आपण जर त्यांना लगेच काढलं तर एकदम सॉगी असे होतात. आणि जर तुम्ही अशा प्रकारे मीडियम फ्लेमवरती बराच वेळ 2 ते 3 मिनटं फ्राय केलेत ना, तर ते क्रिस्पी पण होतात आणि लवकर सॉगी होत नाहीत. आणि यामध्ये आपण कॉर्नफ्लॉवर वापरलेला आहे, त्यामुळे हे खूप वेळेपर्यंत असेच क्रिस्पी असे राहतात. तर आता लॉलीपॉप फ्राय करून झालेले आहेत. तर आपण काय करूयात आता यांना तडका देऊयात. तर त्यासाठी बघा मी कढईमध्ये 1 ते 1.5 चमचा तेल घेतलेलं आहे. हे बघा असे क्रिस्पी मस्त लॉलीपॉप आपले फ्राय करून झालेले आहेत आणि बघा दिसतात ना एकदम असे मस्त. तर तुम्ही अशा सुद्धा खाऊ शकता शेजवान चटणी बरोबर. तर बघा आता यामध्ये मी घालते तेल आपलं गरम झालेलं आहे. यामध्ये मी आलं घालते बारीक कापून ठेवलेलं. त्यानंतर यामध्ये घालायचं लसूण.
तर आलं आणि लसूण मी बारीक कापून घेतलेला आहे आणि यामध्ये जेवढ्या प्रमाणात तुम्ही लसूणचा वापर करणार किंवा आल्याचा वापर करणार ना त्याची चव अजून मस्त येणार. त्यामुळे लसूण यामध्ये नक्कीच घाला. तर बघा असं मस्त असं लसूणला गोल्डन ब्राऊन करून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये घालायची हिरवी मिरची. तर मी ते 2 ते 3 हिरव्या मिरच्या अशा बारीक कापून घेतलेल्या आहेत आणि मस्त अशा परतून घ्यायच्या आहेत. 1-2 मिनटं आपल्याला काय करायचं आहे, याला परतून घ्यायचं आहे मस्त मीडियम फ्लेमवरती. त्यानंतर आपण यामध्ये बाकीचे जिन्नस घालणार आहोत. तर बघा लसूण आपला एकदम मस्त गोल्डन ब्राऊन झालेला आहे. या स्टेजवर मी घालते इथे कांदा. तर कांदा बघा मी असे बारीक बारीक पातळसे स्लाइस करून घेतलेले आहेत. तर त्यांना व्यवस्थित काय करते, परतून घेते. तर कांदा तुम्ही शक्यतो असाच कापून घ्या, म्हणजे काय होईल की हा एकदम लवकर बारीक होईल आणि लवकर शिजेल. आता त्याचसोबत यामध्ये मी घालते शिमला मिरची. शिमला मिरचीचे सुद्धा मी असे बारीक काप करून घेतलेले आहेत. तर जास्त शिजवायची गरज नाही आहे, फक्त हलकंसं भाजायचं आहे आपल्याला. तर हे बघा अशा प्रकारे काय करायचं, मस्त असं परतून घ्यायचं आहे. जेणेकरून काय होईल की कांद्याचा आणि शिमला मिरचीचा कच्चा पण थोडंसं निघून जाईल. आणि हे मस्त असं झालेलं आहे बघा, परतून घेतलेलं आहे. यामध्ये मी घालते आता सॉस. तर इथे मी सोया सॉस घेतलेला आहे 1 ते 1.5 चमचा. त्यानंतर इथे मी घालते रेड चिली सॉस. तो सुद्धा मी 1-2 चमचेच्या आसपास घेतलेला आहे आणि ग्रीन चिली घेतलेला आहे 1 चमचा आणि सगळं मिक्स करते. तर इथे मी विनेगरचा वापर नाही करत आहे. जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही घालू शकता, पण बिना विनेगरचं सुद्धा हे खूप मस्त होतं. तर बघा विनेगर मी इथे वापरलेलं नाही आहे. तर सगळे सॉस आता मिक्स करून घ्यायचे आहेत. हे बघा किती दिसतंय मस्त एकदम आणि खूप सोपी रेसिपी आहे. कुणीही सहज बनवू शकतं. आता यामध्ये जे आपण चिकन फ्राय करून ठेवलं होतं लॉलीपॉप, ते मी यामध्ये घालून घेते. तर बघा आता यामध्ये मी चिकनचे पीस घातलेले आहेत आणि मस्त याला असं मिक्स करून घेते. हे बघा अशा प्रकारे आणि एकदम चविष्ट ही रेसिपी बनते. तर तुम्ही आवर्जून एकदा ट्राय करून बघा, तुम्हालाही नक्की आवडेल. असं एकदम मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला काय करायचं ना, थोडंसं कॉर्नफ्लॉवरचं स्टार्च ते यूज करायचं आहे. म्हणजे काय होईल की थोडंसं मिक्स होईल आणि थोडंसं थिक होईल. तुम्ही असंही सर्व करू शकता, पण आपण इथे थोडंसं ग्रेव्ही बनवतो आहे. तर ग्रेव्हीसाठी आपल्याला काय करायला पाहिजे की कॉर्नस्टार्च इथे वापरायला पाहिजे. तर मी काय केलं आहे, थोडंसं आता इथे चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. तर सॉसमध्ये ऑलरेडी मीठ आहे, त्यामुळे मीठ एकदम थोडंसं घाला, जास्त घालण्याची गरज नाही आहे. नाहीतर मग जास्त खारट होईल जास्त मिठाच्यामुळे. आता मी इथे 1 चमचा कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे आणि त्यामध्ये पाणी घातलेलं आहे 3-4 चमचे आणि त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि ते इथे घातलेलं आहे कॉर्नस्टार्च. याने काय होतं की याची थोडीशी थिकनेस वाढते आणि याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा जास्त वेळसुद्धा लागत नाही. आता हे एकदम पटकन 2 मिनिटामध्ये आपलं एकदम परफेक्ट असं लॉलीपॉप तयार होईल. तर बघा मस्त असं लॉलीपॉप तयार झालेलं आहे. यावरती मी थोडीशी घातली कांद्याची पात आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि याला पुन्हा मिक्स करते. तर आपले एकदम चविष्ट असे चिकन लॉलीपॉप तयार आहेत, तेही अगदी रेस्टॉरंट स्टाईल. तर बघा अगदी मस्त असं दिसतात आणि चवीला तितकेच मस्त लागतात. तर चला आपण प्लेटिंग करून घेऊयात. तर मी यांना प्लेटमध्ये काढून घेते. तर मी प्लेट घेतलेली आहे. आता यामध्ये सर्व करते. हे बघा दिसायला किती मस्त दिसतंय. तर चवीला तितकंच मस्त लागतं हे. तर जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलला अशाच सोप्या रेसिपी बघण्यासाठी आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. तर बघा आपले चिकन लॉलीपॉप एकदम रेस्टॉरंट स्टाईल फर्स्ट क्लास असे तयार झालेले आहेत. यांना मी गार्निश केलं आहे थोडीशी कोथिंबीर आणि थोडीशी कांद्याच्या पातसोबत. तर जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्कीच ट्राय करा आणि शेअर करा. चला तर मग भेटूयात एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.